श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचं स्वागत आहे स्वामी भक्ती या चॅनलमध्ये. स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा. भाग्यवंत ठराल. स्वामी तुमचे सर्व संकट विघ्न दूर करतील. स्वामी आपल्या भक्ताला विचारतात की आम्ही कोण आहोत. चोडोप्पा उत्तर देतात, आपण त्रिभुवन नायक आहात. स्वामी संतुष्ट होत नाहीत. स्वामी म्हणतात, आज जर बाळप्पा असता तर त्यांनी अचूक उत्तर मला दिलं असतं. स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगळवेढ्याला मामलेदार होता. त्या वेळेला मंगळवेढ्याला दुष्काळ पडला होता. लोक अन्न पाण्यालाही पोरखे झाले होते. लोकांचे हाल पाहून यशवंताच्या घशातून अन्न उतरत नव्हते. इकडे स्वामींकडे गाणगापूर मंदिराचा एक पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला होता. स्वामी स्वतःला दत्त अवतार असल्याची हवा पसरवून लोकांना भ्रमित करतात असं त्याचं मत होतं. आल्या आल्या तो तडकाफडकीने तो वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतो आणि त्यांना पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात, काय रे गाणगापूर मंदिराचा तू पुजारी ना, आम्ही कोण ही परीक्षा घ्यायला आला ना. पुजारी चपचपापतो पण स्पष्टपणे कबुली देतो. मग स्वामी विचारतात, गाणगापूरला कोणाची भक्ती करतोस. पुजारी उत्तर देतो, नृसिंह सरस्वतींची. स्वामी म्हणतात, आम्ही नृसिंह भान आहो, नीट बघ आम्हाला. पुजारी पाहतो तर काय, स्वामींच्या जागेवर साक्षात नरसिंह सरस्वती उभे आहे. पुजाऱ्याला गहीवरून येतं आणि काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्रीवल्लभ दिसतात. पुजाऱ्याला पूर्ण प्रचिती आहे की स्वामी साक्षात दत्तावतार आहेत. तो स्वामीचरणी मस्तक ठेवून क्षमा मागतो आणि मग म्हणतो, अक्कलकोट हेच गाणगापूर आणि गाणगापूर हेच अक्कलकोट आहे. स्वामींचे अनेक भक्त, स्वामी अनेक भक्तांना चमत्कार दाखवतात. जर तुमच्या आयुष्यामध्ये खूप संकट आहे, दुःख आहे, तकलीफ आहे तर वर्षातून एकदा तरी तुम्ही अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जा. आणि जे दुःख कष्ट संकट आहे ते स्वामींना सांगण्याची गरजच नाही. स्वामी त्या आधीच त्याचे निवारण, त्या समस्यातून मार्ग तुम्हाला दाखवतील. स्वामी म्हणतात की जो भक्त आमच्याकडे फक्त एक पाऊल टाकतो, आम्ही त्याच्याकडे 10 पावलं चालत जातो. मग आपण स्वामींच्या मठामध्ये जाऊन स्वामींच्या जवळ बसून आपली दुःख सांगू शकता. त्यांचे निवारण स्वामी नक्कीच करतील. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा. स्वामी तुमचे सदैव रक्षण करो, तुमच्या इच्छा पूर्ण करो. श्री स्वामी समर्थ. आपलं मन हे चंचल आहे, तर चंचल मनाला जर आपल्या नियंत्रणात करायचं असेल तर स्वामी सेवा. स्वामी सेवेमुळे शोपी या जगात कुठलाच दुसरा उपाय नाही. स्वामी सेवेमुळे अनेक समस्या दूर होतात. देव म्हणतो, ना कोणी माझा राग करणार, ना कोणी माझा मित्र आहे, ना कोणी माझा शत्रू आहे, ना कोणी मला प्रिय आहे, नाही कोणी मला श्रीमंत आहे. जो माझे मनापासून सेवा करतो मी त्याचा आणि तो माझा आहे. स्वामी म्हणतात की तू जे आयुष्यात पेरशील, जे शेतामध्ये शेतकरी बी टाकतो त्याचप्रमाणे ते उगवते. त्याचप्रमाणे तू जे जीवनामध्ये पेरशील तेच तुला कर्माचे फळ मिळतील. जर विद्यार्थ्याने चांगला अभ्यास केला तर तो चांगल्या मार्काने पास होईल आणि जर केला नाही तर तो नापास होईल. जे कर्म आपण करतो चांगले किंवा वाईट त्याचप्रमाणे आपल्याला त्याचे फळ मिळते. आपलं मन पवित्र असेल तर आपण तेवढेच ईश्वराच्या जवळ राहू. आणि कारण पवित्र मनामध्येच ईश्वराचा वास असतो. दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे. तो नेहमी विचारांचं परिवर्तन करतो. तोंड बंद ठेवले तर मासाही अडचणीत येत नाही. आणि स्मित हास्य असलं की वक्ररेषा आहे जी अनेक गोष्टी सरळ करते. जी माणसं गिरगिटासारखे रंग बदलतात ते कधीच कोणाचे होत नाहीत. अशा व्यक्तींपासून लांब राहण्यातच फायदा आहे. कोण कोणासाठी केलेली प्रार्थना, दिलेला आशीर्वाद कायम सोबत असतो. मग तुम्ही कोणाचं चांगलं करा किंवा वाईट करा, जे कराल तेच तुम्हाला. तुम्ही लाखोच्या भीडमध्ये जरी असलात तरीही आपले कर्म आपल्याला शोधत शोधत करोडो लाखोच्या भीडमध्ये आपल्याला भेटतात.
आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर यासोबत दुःख करीत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा, सतत प्रगतीच्या कर्तव्यात राहा. आज ना उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. चुका, अपयश, नकार हा प्रगतीचा भाग असतो. कोणीही यांना सामोरे न जाता यशस्वी होऊ शकत नाही. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र नक्कीच बदलते. प्रत्येक व्यक्तीचे नशीब तेव्हाच बदलते जेव्हा तो प्रामाणिकपणे कर्म करतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आपल्याला जर यशस्वी होण्याचे असेल तर आपल्या जीवनात चांगला परिवार आणि काही चांगल्या माणसांची साथ पाहिजे असते. प्रत्येक कणाकणात ईश्वराचा वास आहे. प्रत्येक जीवमात्रात परमेश्वराचा वास आहे. मग छोट्या जीवाला जर तुम्ही वेदना दिली तर परमेश्वरसुद्धा दुःखी राहू शकतो. स्वामी म्हणतात की अडचणी तुमच्या आयुष्यात नाहीत तर तुमच्या मनामध्ये असतात. तुम्ही रोज एकाच गोष्टीवर विचार करणार आणि रोज तीच समस्या घेऊन बसणार तर मग तुम्हाला विजय कसा मिळणार? तुम्ही जर त्याच्यावरती विचार केला, चांगला मार्ग शोधला, जास्त विचार न करता तुम्ही त्या गोष्टीवरती, त्या संकटावरती, तुमच्यावरती जे आलेलं संकट आहे त्याच्यावरती जर तुम्ही मार्ग शोधला तर तुम्हाला आपोआप मार्ग निघेल तुमचा. आणि स्वामी म्हणतात की तुम्ही जर सतत तीच गोष्ट विचार करत बसला तर तुमची समस्या संपणार नाही, कारण अडचणी तुमच्या मनात आहेत. त्या बाहेर काढा आणि मार्ग शोधा. खूप अडचणी आहेत जीवनामध्ये, पण स्वामींचे नामस्मरण घ्या, तुम्हाला त्याच्यावरती मार्ग अवश्य मिळेल. स्वामी म्हणतात तू कोणाला फसवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझी फसवणूक होऊ देणार नाही. जर तू कोणाला फसवत असेल, तू कोणाला त्रास देत असेल, तू कोणाला विनाकारण छळत असेल, शिव्या देत असेल तर मग तू माझ्याकडनं कुठल्याही गोष्टीची अपेक्षा करू नको की मी हे पाप केल्यावर स्वामी मला साथ देतील, स्वामी माझी इच्छा पूर्ण करतील. तर तू ती आशा माझ्याकडनं करू नकोस, कारण स्वामी म्हणतात जर तुम्ही कोणाचं चांगलं करत असाल तर तुम्हाला मी काहीच कमी पडू देत नाही. आणि जर तुम्ही कोणाचं वाईट करत असाल, कोणाला शिवीशाप देत असाल तर ते तुमच्या जे दिलेलं शिवीशाप आहे ते आज ना उद्या ते तुम्हाला भेटणारच आहे, पण मी तुमच्या पाठीशी राहणार नाही. स्वामी म्हणतात तुला कोणी त्रास देत असेल ना ते सोडून दे आमच्यावरती, आम्ही त्याला बघून घेऊ, पण तू तुझे कर्म खराब करू नको. तू फक्त नामस्मरणात राहा, तुझे जे पण संकट आहे ते आपोआप दूर होईल. आमच्यावर विश्वास ठेव आणि एक पाऊल पुढे चल आणि नामात राहा. तुमचा विश्वास स्वामी आईवर असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा. स्वामी तुमचे सर्व विघ्न, संकट, दुःख दूर करतील. स्वामींवर मनापासून विश्वास ठेवा आणि मनापासून हाक मारा, ते सदैव तुमच्या पाठीशी आहेत. स्वामी म्हणतात प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नका. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे या जगात काहीच नाही की जे तुम्हाला मिळणार नाही. चांगले कर्म केल्याने जे आपल्या नशिबात नाही ते सुद्धा स्वामी देतात, फक्त विश्वास ठेवा. वाईट वेळेला साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका आणि जे वाईट वेळेत तुम्हाला साथ देतात त्यांचे मोल विसरू नका, असे स्वामी सांगतात. शुद्ध अंतकरण ठेवून नाव घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध होते. स्वामी नामानेच अंतरंग प्रवेश करून स्थिर बनते. नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळही आपोआप जाते. स्वामी समर्थ नाव घेतल्याने माणूस विचार करत असतो, पण ते विचार चांगले असावेत आणि त्याची दिशा चांगली असावी, हे महत्त्वाचे आहे. थोर व्यक्तींचे विचार आपल्याला जगण्याला एक प्रकारे दिशाच देत असतात. स्वामींचे जे संदेश आहेत, मार्गदर्शन आहेत, ते आपल्याला आलेल्या संकटातून एक नवीन मार्ग दाखवतात. कुठलाही संदेश स्किप न करता व्यवस्थित मन लावून ऐका. तुमचे संकट स्वामी नामाने तारल्या जातील, तुम्हाला मार्ग मिळेल. स्वामी म्हणतात तुम्ही जर गरिबाला दान केले आणि सद्गुरूंचे तुमच्या मुखात नाव असले तर ते कधीच वाया जात नाही. कुठल्या ना कुठल्या रूपात ते तुमच्यापर्यंत येते. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. तुमच्या अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जेथे नाव आहे तिथे मी आहे. नामावर प्रेम करणे म्हणजेच माझ्यावर प्रेम करणे. स्वामी म्हणतात जो सतत नामस्मरणात असतो तो माझ्या अत्यंत जवळ असतो.
तुम्ही नाव घेता म्हणूनच मी तुमच्या मागे पुढे चालतो. जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळीन. हे स्वामींचे शब्द आहेत. स्वामी म्हणतात फक्त कर्म करणं हे तुमच्या हातात आहे, योग्य फळ देणं हे माझ्या हातात आहे. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना समोरं जायचं असतं. कोणी नावं ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. जीवनाच्या बँकेत जर पुण्याचं बॅलन्स असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. कुणाचा 1 रुपया जरी खाल्ला तरीही त्याचं नुकसान होते. जे भाऊ भावाचा हिस्सा खातात तिथं महाभारत घडते. भाऊ भावाचं रक्षण करतात तिथं रामायण घडते. विचारांवर लक्ष ठेवा, त्याचे शब्द होतात, आणि शब्दांवर लक्ष ठेवा, ते कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात, आणि सबबीवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चरित्रावर लक्ष ठेवा, आपले भविष्य घडवते. स्वामी म्हणतात कोणाचीही सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. उपास हा नेहमी अन्नाचा का करावा, कधीकधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा, कधी उपवास मीपणाचा करावा. स्वामी म्हणतात तुझ्या अंतरात्म्यामध्ये मी आहे, तुला हरू देणार नाही. या कलियुगात मी सदैव तुझ्यासोबत आहे. स्वामी भक्तांनो, स्वामींवर विश्वास असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करा. स्वामी तुमच्या सर्व संकट विघ्न दूर करतील ही स्वामीचरणी प्रार्थना. भेटूया अशाच नवीन स्वामी संदेश सोबत. श्री स्वामी समर्थ. तुमचे साथ व आशीर्वाद असेच राहू द्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.